उपोषणाचा 9वा दिवस होता. तर या उपोषणासंदर्भात दौंडचे तहसीलदार यांनी आपल्याला भेट दिलेली आहे आणि या भेटीदरम्यान आपल्या काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीचं आता उपोषण स्थगित झालं, काय सांगाल सर? या 9 दिवसाच्या उपोषणामधील ज्या काही 8 ते 10 मागण्या होत्या त्या संदर्भात गेली 4 दिवस झालं प्रशासन असेल, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत असतील, विद्यमान दौंड तालुक्याचे आमदार असतील, यांनी मंत्रालय पातळीवरती जे काही पुढील बैठकीसाठी आवश्यक प्रक्रिया असते ती राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु 8 ते 10 मागण्या या वेगवेगळ्या मंत्रालयाशी संबंधित असल्यामुळं मंत्रालयाचं पत्र मिळण्यासाठी आपल्याला वेळ लागत आहे. त्या अनुषंगाने बैठक लावण्याची हमी सदाभाऊ खोत साहेब यांनी, दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांनी व दौंड तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनी स्वतः पत्र देऊन बैठक लावण्याची आपल्याला या ठिकाणी हमी दिली व पुढील बैठक पुढल्या आठवड्यात मंगळवारी लागेल अशी त्यांनी आशा व्यक्त केली. या सर्वांचा विचार घेऊन व ग्रामस्थांचा विचार घेऊन मी आज या ठिकाणी माझं उपोषण स्थगित केलं आहे. आणि आपली शिष्टमंडळ कधी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे, याच्या संदर्भाची तारीख काही ठरली आहे का? नाही, ज्या दिवशी आपल्याला अधिकृत मंत्रालयाचं पत्र मिळेल बैठकीचं त्यावेळेस ती तारीख कळणं आपल्याला, त्यावेळेस आम्ही शिष्टमंडळ घेऊन कानगावचे मित्र कंपनी किंवा शेतकरी घेऊन जाणार आहोत. आपल्या पूर्ण नाही झालं तर पुढची भूमिका काय असेल? मी आत्ताच उपोषण सोडण्यापूर्वी भावना व्यक्त केली की पहिली लढाई आपण जिंकलो आहोत, दुसरी लढाई आपण मंत्रालयामध्ये बैठकीमध्ये जितक्या शक्य होईल तेवढ्या मागण्या मान्य करून घेणे व त्या मागण्याचा GR किंवा पत्र निघाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होती का नाही ही तिसरी लढाईसुद्धा लढायला आम्ही तयार आहोत. त्यामुळं जर तसं काही झालं नाही तर याच ठिकाणी मी पुन्हा उपोषण चालू करेन. तहसीलदारांनी नेमकं आश्वासन काय दिलं? तहसीलदार साहेबांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलं आहे की ज्या काही मागण्या आहेत त्या वेगवेगळ्या विभागांशी संबंधित आहेत. त्यामुळं एकत्रित आपण बैठक घेऊ किंवा अलग अलग मंत्र्यांशी बैठक घेऊ व विषय मार्गी लावू अशा प्रकारचं पत्र तहसीलदार साहेबांनी मला आत्ताच दिलं आहे. त्याचबरोबर जे काही प्रदूषण संदर्भात देखील आपलं आंदोलन सुरू, आपली मागणी ती पण मागणी होती त्याच्यामध्ये. तर मंत्र्यांसोबत जी काही प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल या संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा झाली का, त्यांचं काही पत्र आले का आपल्याला? नाही, अद्याप संबंधित विभागाचं पत्र मला काही आलं नाही. परंतु निवेदन दिल्यानंतर मेलमार्फत सर्वांचं विनंती वाजा उपोषण स्थगित करावे, आम्ही तुमच्या मागण्या वरिष्ठांना कळवल्या आहेत व लवकर ते मार्ग काढू अशा प्रकारचे मेल मला 4-5 दिवसापूर्वी आलेले आहेत.